दिल्ली मराठी प्रतिष्ठानकडून राजधानीमध्ये चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। आपल्या सोबत वैभव डांगे आहेत दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे। हा चित्रपट महोत्सव कोणाकोणासाठी आहे, काय काय असणार आहे? दिल्लीमध्ये पहिल्यांदा येणाऱ्या 7, 8, 9 ऑगस्टला दिल्ली मराठी प्रतिष्ठानद्वारा दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव आयोजित आपण करतोय। महाराष्ट्र शासनाचा संस्कृती विभाग, फिल्म सिटी महामंडळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर जनपद यांच्या सहयोगाने आणि यांच्या सहकार्याने आपण हा दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करतोय। जवळजवळ 25 पेक्षा जास्त शॉर्ट मूव्हीज, डॉक्युमेंटरी, फीचर फिल्म याचं प्रदर्शन या निमित्ताने तिथे होणार आहे। सर्व जॉनरच्या मूव्हीज आपण त्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे अगदी देऊळ बंदपासून तर तुंबाडची मंजुळा, मामाच्या गोव्याला जाऊया किंवा सामनासारखी क्लासिकल मूव्ही, सत्यशोधकसारखी सामाजिक आशयाची मूव्ही, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जीवनावर आधारित ती मूव्ही, किंवा आशा अंगणवाडी सेविकांची मूव्ही, किंवा गांधी टॉक्स जी सायलेंट मूव्ही आहे, अशासारख्या सर्व जॉनरच्या मूव्ही कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करतोय। मराठी भाषिक लोकांसाठी तर ही पर्वणी आहेच आहे, त्यांनी तर सहभागी व्हावं, पण नॉन मराठी स्पीकिंग लोकांनीसुद्धा, नॉन मराठी भाषिक लोकांनीसुद्धा सहभागी व्हावं, यासाठी सबटायटल सहित सगळ्या मूव्हीज राहणार आहेत। त्यांनी पण त्याच्यात सहभागी व्हावं। मराठी चित्रपट सृष्टीचा समृद्ध इतिहास, त्याची टेक्निकल प्रगती असा सगळा पण लोकांनी अनुभव करावा। 3 दिवस तिथे तरुणांसाठी आणि चित्रपट सृष्टीत काही करिअर करायचं आहे अशा लोकांसाठी 3 दिवस FTI सोबत आपण एक मास्टर क्लासचं पण आयोजन करणार आहे, ज्याच्यामध्ये फिल्म प्रोडक्शन, त्याच्या टेक्निकल रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी, किंवा चित्रपट कसा बघायचा, चित्रपटाला कसं इंटरप्रिट करायचं, याविषयी पण सगळ्या तज्ज्ञांकडनं मार्गदर्शन राहणार आहे। आणि त्याच्यात त्यांना पार्टिसिपेट करण्याचं एक प्रशस्तीपत्रकसुद्धा दिलं जाणार आहे। त्यामुळे तरुणांसाठी पण हा खूप चांगली संधी आहे ते सगळं बघण्याची। या चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून दिल्लीमध्ये मराठी चित्रपटाचा समृद्ध इतिहास तर दाखवायचाच आहे, आणि मराठी आपल्या भाषिक लोकांना दिल्लीमध्ये संधी कमी मिळते, त्यामुळे त्यांच्यासाठी पण एक दर्जेदार मेजवानीचं आयोजन करणं। 7 तारखेला दुपारी 4 वाजता याचं औपचारिक उद्घाटन होईल। सकाळी 10 पासून वर्कशॉप आणि डॉक्युमेंटरीज मूव्ही वगैरे सुरू होईल, पण 4 वाजता औपचारिक उद्घाटन होईल। उद्घाटनामध्ये ॲडव्होकेट आशिष शेलार, महाराष्ट्राचे संस्कृती मंत्री, खासदार विनोद तावडे साहेब, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, मुख्य सचिव, अन्य वरिष्ठ अधिकारी संस्कृती विभागाचे आणि फिल्म सिटी महामंडळाचे, असे सगळेजण सहभागी होणार आहेत। त्यासोबतच त्यानंतर देऊळबंदचं स्क्रीनिंग असल्यामुळे प्रवीण तरडे, देऊळबंदचे कलाकार आणि दिग्दर्शक आणि त्याचे निर्माते, ते पण या कार्यक्रमात सहभागी होणार आहे। सर्व चित्रपटांनंतर त्यांचे कलाकार आणि दिग्दर्शक किंवा प्रोड्युसर यांच्यासोबत गप्पा गोष्टी असा पण कार्यक्रम चित्रपटाच्या दरम्यान किंवा नंतर असं प्रत्येक मूव्हीनंतर राहणार आहे। जसं मी म्हटलं, प्रवीण तरडे, त्यांच्या पत्नी स्नेहल तरडे, उषा नाडकर्णी, अभिजित चव्हाण, प्रियदर्शनी इंदलकर, वनिता खरात, संदीप पाठक, असे अनेक लोक या निमित्ताने, कलाकार, दिग्दर्शक या निमित्ताने येणार आहे। त्यांच्या पण गप्पा गोष्टी, त्यांच्यासोबत संवाद, सगळ्या दिल्लीतल्या मराठी लोकांना त्यांना भेटण्याची संधी, आजच्या काळाचं जे सेल्फी रीलचं आवड असते लोकांना, त्याची पण संधी या निमित्ताने सगळ्यांना मिळणार आहे। असा 3 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम आहे। मराठी चित्रपटसृष्टीची भरपूर मेजवानी दिल्लीतल्या मराठी आणि नॉन मराठी लोकांसाठी राहणार आहे। निःशुल्क आहे प्रवेश, त्यामुळे सगळ्यांनी फक्त रजिस्टर करायचं, आपली जागा बुक करायची आणि पार्टिसिपेट करायचं। धन्यवाद। तर आपल्यासोबत होते वैभव डांगे, ज्यांनी माहिती दिलेली आहे दिल्लीमध्ये होणार असलेल्या चित्रपट महोत्सवा संदर्भात। व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली।